2 दिवस झाले मी व्हिडिओ टाकूक नाही, कारण तसं होतं की मिहिरला खूप जास्त सर्दी झाली होती आणि तो सारखं चिडचिड करत होतं. त्यामुळे व्लॉग बनवणं काही शक्य नव्हता. आता तो ठीक असा थोडासा बरा वाटला तर त्याची उचापती सुरू झाली. तो सारखं बेसिंगकडे चढत राहता. तो एवढं वरती चढताना की त्या बेसिंगचं पाईप पण लिकेज असा. मग त्याच्यासाठी मी नाश्ता बनवला आहे. सगळ्यात पहिलं मोडलेले मूग, थोडंसं रवं, मीठ, लसूण, आला, मिरची ह्या सगळं एकत्र करून मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे आणि लगेच भिड्यावर थोडासा तूप टाकून तर मी पसरून घेतलं आहे आणि दोन्ही साईडनं खरपूस असा भाजून घेतलं आहे. हे ना आपण डोसे बनवतो तसे आपण अप्पे पण बनवू शकतो. ते चवीक छान लागतं. मेन म्हणजे पौष्टिक असतं. तोपर्यंत बाबू माझं छान असं गाडीसोबत खेळत होतो. ही काही गाडी आमची नाही, ती साईडच्या बाबूची घेऊन इलेलो आणि ते का आम्ही भरवून घेतलं. भरवताना थोडंसं जास्त तूप टाकलं, त्यामुळे ते अजून जरा चव इली आणि माझ्या बाबू पण ते जरा जास्त आवडले. तो आवडीन खाल्लं आणि ते आणि नंतर आम्ही संध्याकाळी खाली खेळा केलं. आज काय आमचं जेवणाचं टेन्शन नव्हतं. आज बाजूच्यांकडे बड्डे होते, त्यामुळे तिकडेच पाणी टाकूचं असल्यामुळे आम्ही आरामात होतो. खेळून झाला मग आम्ही वरती इलो, मस्त त्याची तयारी केली. मी पण रेडी झालं. आम्ही तयार झालो खरी, पण आम्ही जाऊच्या आधीच तिकडे केक कट झालेलं होतं. मी कट झालं म्हणजे याचे पप्पा थोडेसे लेट इले, त्यामुळे जाऊ आमका उशीर झाला. तिथं गेलो, मस्त जेवलो आणि भाऊ माझं शेवटी असं तयार झालं होतं. आणि हा असा बड्डे बॉय, बाबूचं खूप चांगलं जवळचं फ्रेंड. तिथं मस्त जेवलो आणि आम्ही घरी येऊन निघालो. अशा प्रकारे आजचा दिवस आमचा इथं संपला. बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.